हॅलो गाईज, संगमित्रा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम सोपी, झटपट आणि हेल्दी रेसिपी पाहणार आहोत, जी आपल्या घरातल्या साध्या साहित्यातून बनते। आजची रेसिपी आहे ओट्स चिला। यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 अंड, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, तीळ, तेल, मीठ, जिरे, लाल तिखट, हळद आणि 1 वाटी ओट्स। सर्वात आधी पातेल्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ हे आता मिक्स करून घेऊया। बॅटर मिक्स करताना आता ह्याच्यामध्ये आपण 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर हे आता टाकून चांगलं मिक्स करून घेऊया। चिला हा एकदम लवकर आणि झटपट होतो। आता यात बारीक हिरवी मिरची घालते, त्यामुळे टेस्ट चांगली येते। तीळ घातले, आपले सगळे मसाले ॲड करते, चांगलं परत एकदा मिक्स करून घेते। आता चिल्यामध्ये 1 किंवा 2 अंड्याचा वापर करू शकता। मी 1 अंड वापरत आहे। जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांनी अंडं स्किप केलं तरी चालेल, अंड्यामुळे चांगली टेस्ट येते। आता बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालून स्मूथ बॅटर तयार करायचं आहे। गुठळ्या होणार नाहीत यासाठी एकसारख्या डिरेक्शनमध्ये हलवत राहायचे। पाण्याचा वापर हा थोडा थोडाच करायचा आहे, जेणेकरून बॅटर आपलं खूप जास्त पातळही झालं नाही पाहिजे। हे बॅटर नेहमी मध्यम असलं पाहिजे, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। हा चिला नाश्त्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे। लहान मुलांनाही खूप आवडेल। ज्यांना वजन कमी करायचे तर हा चिला त्यांना खूप मदत करतो। टेस्ट आणि हेल्थ दोन्ही एकदम परफेक्ट। आता यामध्ये आपण 1 वाटी ओट्स मिक्स करणार आहोत। ओट्स कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतात, हार्ट हेल्दी ठेवतात आणि यात फायबरसुद्धा असतं, जे पचन करायला उपयोगी पडतं। हे आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे, तर 10 मिनिटासाठी आपण आता याला मुरवायला ठेवून देऊ। 10 मिनिट झालेले आहेत, आता करायला घेऊ। पॅन मध्यम आचेवर गरम करून घेऊ। आता त्यात 1 चमचा तेल टाकू। तेल पूर्ण पॅनला पसरवून घेऊ। आता तेल गरम झालेले आहे, तर पळीच्या साहाय्याने बॅटर ओतून पसरवून घेऊ। बॅटर आधी कडेला पसरवून घ्यायचं, नंतर मध्ये टाकून पसरवत त्याला गोल आकार द्यायचा। चिला शेकवताना नेहमी बारीक फ्लेमवरच शेकावा, कारण यामध्ये आपण जे पदार्थ वापरले आहेत ते कच्चे असल्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवावी। पॅनवर झाकण ठेवून बारीक फ्लेमवर गोल्डन होईपर्यंत चिला शेकून घ्यावा। झाकण ठेवून दिल्यामुळे चिला छान मऊ आणि आतूनही शिजतो। एक बाजू गोल्डन झाली की पलटायचं आणि दुसऱ्या बाजूने छान शेकून घ्यायचं। आता आपला चिला दुसऱ्या बाजूने छान शेकला जात आहे। आता आपला चिला चांगला गोल्डन आणि क्रिस्पी होत आहे। आता आपला चिला दोन्ही बाजूने चांगला शेकलेला आहे। इथे आपला हेल्दी टेस्टी चिला रेडी झालेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।